बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार दारांकडून रेशन कार्ड धारकांना निकृष्ट दर्जाचं धान्य वाटप करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत। रेशनवरती नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्या कागदोपत्रीच असून सामान्य लोकांच्या हक्कांचं उल्लंघन आणि स्वस्त धान्य दुकानदारांकडून रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात खरेदी विक्री आणि रेशन कार्ड धारकांनी विचारणा केल्यास अरेरावी आदी प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांचं अक्षम्य दुर्लक्ष याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 9 रोजी सोमवारी सकाळी बीड तहसील कार्यालयाच्या आवारात दगडाच्या चुलीवर स्वस्त धान्य दुकानातून वाटप केलेल्या निकृष्ट दर्जाच्या तांदळाची खिचडी शिजवून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या समोर ठेवून ग्रामस्थांनी निकृष्ट धान्य वाटप आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मनमानी कारभाराच्या समस्या मांडल्या। महाराष्ट्र शासन व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत शासकीय स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येणारे गहू, तांदूळ, डाळ आदी धान्य निकृष्ट दर्जाचे 3 ते 4 वर्षापूर्वीचे पिवळसर, काळसर रंगाचे, किडलेल्या अवस्थेत तसेच माती, खडे आदी मिश्रण असलेले आढळून येत असून जनावरेही तोंड लावणार नाहीत असं निकृष्ट धान्याचं वाटप करण्यात येत आहे। नवीन धान्याचं वाटप करावं अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले। याबाबत निवेदन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आलंय। यावेळी आंदोलनात आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक एडे, इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, रामनाथ खोड, शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा लिहार, शेलार, शेख मुबीन, शेख मुस्ताफ, बप्पासाहेब पवार, अंकुश परिहार, अर्जुन ससाने, सुमन ससाने, दैवशाला ससाने, सुभाबाई ससाने, बाळू साबळे, नवनाथ घोलप, शेख नदीम, शेख करीम, बापूराव एडे, ईश्वर चव्हाण आदी सहभागी होते। दरम्यान या संदर्भात तहसीलदार शेळके काय म्हणालेत पाहूयात। सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, काय नेमकं त्यांच्या मागण्या आहेत आणि तुम्ही आता कशा पद्धतीने त्याचा सोडवणूक करण्यास पाठपुरावा करता? निश्चितच सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत बरेच नागरिक होते। त्यांनी मला काही तांदूळाचे आणि गव्हाचे नमुने दाखवले, सोबत खिचडी जी शिजवलेली होती तीही आणलेली होती। मुख्य मुद्दा हा आहे की खराब धान्य नागरिकांना, लाभार्थ्यांना जाऊ नये। तर आम्ही सुद्धा आमच्या स्पष्ट सूचना दुकानदारांना असतात की अशा प्रकारे जर खराब धान्य आलं असेल तर ते लाभार्थ्याला देऊ नये। आणि माझं लाभार्थ्यांना सुद्धा आवाहन राहील की कोणीही खराब धान्य, निकृष्ट दर्जाचं धान्य स्वीकारू नये, तात्काळ ते दुकानदाराला परत करावं। स्वस्त धान्य दुकानदार हे आम्हाला परत करतील। सर, हा प्रश्न केवळ 2-3 गावाचा नाही, तर तुमच्या ज्युडिशियलमध्ये अनेक गावांमध्ये हा प्रकार समोर येतो। त्याच्यावरती वजन ठेवण्यासाठी तुम्ही नेमकं काय उपाय योजना? निश्चितच मी आता लेखी सूचना सर्व दुकानदारांनाही काढणार आहे आणि गावोगावी माझ्या दक्षता समित्यांना सुद्धा आवाहन राहील की आपण वेळोवेळी अशा तपासण्या कराव्या। माझ्याही दौऱ्यामध्ये मी अशा गोष्टी बघत जाईल। शहरात जे धान्य वाटप होतो हे 20 तारीखच्या नंतर होतो, लगेच 30 तारीख संपली की दुकानदार माल वाटप करत नाही, तारीख संपली आमच्यावर रेड होईल असे लोकांना समज देतो। ह्याच्यावर काय? दुकानदाराकडे जे काही ऑनलाईन रेकॉर्ड आहे त्यानुसार त्यांना स्वस्त धान्य वाटप करावंच लागतं। ज्याने एखाद्याने मशीन मधून पावती काढली असेल ते धान्य त्याला वाटप करणं आवश्यकच आहे, त्याला असं लॅप्स करता येत नाही। आपण रेशनदार ग्राहक आहेत त्यांना तर पावती देतच नाही बीड शहरात। निश्चितपणे दिले जाईल आणि जर दिले जात नसेल तर कारवाई होईल। मी तशा प्रकारे तपासण्या करेन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.